नमस्कार. हे सोपे आहे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींना येत्या 2 महिन्यांमध्ये ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीनं कशी करावी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. माझी लाडकी बहीण ऑफिशियल वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. वेबसाईट वरती आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ई-केवायसीचा फॉर्म ओपन होईल. ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा एक फॉर्म तुमच्या समोर दिसेल. नेक्स्ट, लाभार्थ्याचा आधार क्रमांक तुम्हाला या खाली दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करायचा आहे. तुमचा आधार नंबर योग्यरित्या ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करून घ्या. खाली आल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे. मी सहमत आहे हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP सेंड केल्यानंतर तुमच्या समोर असं एक नेक्स्ट पेज ओपन होईल. नेक्स्ट पेज वरती आल्यानंतर तुमचा आधार OTP ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करून घ्यायचा आहे. तुमच्या मोबाईल वरती आलेला 6 अंकी आधार OTP तुम्हाला ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये करेक्ट एंटर करून घ्यायचा आहे. OTP योग्यरित्या एंटर केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचा OTP सबमिट झाल्यानंतर तुमच्या समोर एक नेक्स्ट पेज ओपन होईल. समोरील पेज वरती तुम्हाला तुमचे वडील अथवा पती यांचा आधार नंबर ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करून घ्यायचा आहे. लाडक्या बहिणींना आपल्या KYC सोबत वडील तसेच पती ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर इथं तुम्हाला एंटर करावा लागणार आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला खालील दिलेला कॅप्चा कोड तुम्हाला ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे. मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या रजिस्टर्ड आधार नंबर वरती एक 6 अंकी OTP जाईल. तुमच्या समोर अशा पद्धतीने एक नेक्स्ट पेज ओपन होईल. मला खालील दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आधार रजिस्टर्ड मोबाईलला आलेला 6 अंकी OTP टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे एक पेज ओपन होईल. पेजवरती आल्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे अथवा पतीचे नाव दिसेल. तसेच तुम्हाला इथं काही साध्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. जसं की तुमचा जात वर्ग कोणता म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे हे तुम्हाला ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमची जात सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट तुमच्या समोर पहिला क्वेश्चन दिसेल. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही आणि सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत नाही. हा प्रश्न तुम्हाला योग्यरित्या समजून घ्यायचा आहे. तसेच दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे असेल तर होय करा. समोर दिलेल्या 2 प्रश्नांची योग्यरित्या तुम्हाला निवड करायची आहे. योग्यरित्या उत्तर द्यायचं आहे. उत्तर दिल्यानंतर तुम्हाला आय ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे. आय ॲग्री ह्या चेकबॉक्स मध्ये चेक केल्यानंतर तुम्हाला सबमिट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेला मेसेज दिसेल. अशा पद्धतीनं तुम्ही ई-केवायसी करून घ्यायची आहे. अशाच नवीन माहितीसाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.